मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे ना, ते ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःकडे पुन्हा एकदा पाहायला भाग पडाल. कारण आजचा प्रश्न खूप साधा आहे, पण उत्तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्ही खरंच भाग्यवान आहात का, की फक्त कष्ट करत राहिलात? काही लोक असतात, ते फार धडपड करत नाहीत, पण योग्य वेळी योग्य संधी त्यांच्याकडे येते. आणि काही लोक दिवसभर मेहनत, घाम, स्ट्रगल करत राहतात, पण तरीही काहीतरी कमी पडतं. का होतं असं? नशीब खरंच काही लोकांवर जास्त मेहरबान असतं का, की त्यामागे काही हिडन सिक्रेट आहे? आज मी तुम्हाला एक असं ट्रूथ सांगणार आहे, जे बहुतेक लोकांना कधीच कळत नाही. भाग्यवान माणसं जन्मतः भाग्यवान नसतात. त्यांच्यात काही खास लक्षणं असतात. आणि ही लक्षणं जर तुमच्यात असतील, तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. पण इथेच एक ट्विस्ट आहे. या 12 लक्षणांपैकी एक लक्षण असं आहे, जे जर तुमच्याकडे असेल, तर उरलेली 11 लक्षणं नसली तरी चालतात. आणि ते लक्षण 90% लोकांना माहीतच नसतं. आणि म्हणूनच ते आयुष्यभर स्ट्रगल करत राहतात. आता तुम्ही विचार करत असाल, माझ्यात ही लक्षणं आहेत का? थांबा, लगेच कळणार आहे. पण एक चॅलेंज आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला किमान 3 वेळा असं वाटेल, की अरे, हे तर माझ्याबद्दलच बोलतोय. जर तसं वाटलं, तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटचं लक्षण तुमचं पूर्ण माइंडसेट बदलू शकतं. आता स्वतःशी प्रामाणिक राहा आणि तयार व्हा, कारण पुढची 10 मिनिटं तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात करू शकतात. पहिलं लक्षण, भाग्यवान पुरुष कधीच तक्रार करत नाहीत. एक माणूस होता, नाव होतं रमेश. लहानपणापासून गरिबी, घरात धड जेवण नाही, शाळेत जायला चप्पल नाही, वडील आजारी, आई मजुरी करायची. रमेशने गाव सोडलं, मुंबईत आला. एक छोटी खोली भाड्याने घेतली. त्याच खोलीत 4 माणसं राहायची. रात्री उशिरापर्यंत काम, सकाळी परत उठायचं. पण रमेशच्या तोंडातून कधीच तक्रार नाही. लोक विचारायचे, रमेश, जड नाही वाटत का? तो म्हणायचा, होईल, नक्की होईल. आज रमेशची स्वतःची कंपनी आहे. 50 माणसं त्याच्याकडे काम करतात. आता बघा, त्याच्या शेजारी राहणाऱ्या सुरेशकडे रमेशपेक्षा जास्त संधी होत्या, पण तोंडातून एकच, काय करणार, नशीब खराब आहे, सरकार काही करत नाही. सुरेश आजही त्याच जागी आहे. मित्रांनो, तक्रार करणारा माणूस आपली सगळी एनर्जी रडण्यात वाया घालवतो. जी एनर्जी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरायची, ती तक्रारीत जाते. भाग्यवान माणूस परिस्थितीवर रडत नाही, तो परिस्थिती बदलण्यावर लक्ष केंद्रित करतो. लक्षात ठेवा, नशीब त्याला मिळतं जो नशिबाची वाट बघत असताना स्वतःचा रस्ता बनवत असतो. दुसरं लक्षण, भाग्यवान माणूस वेळ ओळखतो. एकाच बाजारात 2 माणसं होती. एकाने पाहिलं, एक जागा एकामी आहे. लोक येतात, पण जागा नसल्याने परत जातात. त्याने लगेच त्या जागेवर दुकान थाटलं. दुसरा विचार करत राहिला, बघू, उद्या करू, अजून वेळ आहे. 1 महिन्यात दुसऱ्या कोणीतरी ती जागा घेतली. मित्रांनो, संधी ही कधीच दार ठोकत नाही. ती येते, एक क्षण थांबते आणि निघून जाते. भाग्यवान माणूस इम्पेशंट नसतो, तो घाई करत नाही. पण ऑपॉर्च्युनिटी आली की तो हेजिटेट पण करत नाही. तो ॲक्शन घेतो तात्काळ. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, अरे, मलाही माहीत होतं हे होणार होतं, मीही हे करणार होतो, पण केलं नाही. का? कारण वेळ ओळखली नाही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीसाठी तुम्ही प्रिपेअर्ड असलं पाहिजे. तयारी आधी करायची असते, संधी आल्यावर नाही. जो तयार असतो त्याला संधी लवकर दिसते. जो तयार नसतो त्याला संधी दिसते, पण उशीर झालेला असतो. भाग्यवान माणूस नेहमी तयार असतो, म्हणून तो वेळ ओळखतो. वेळ प्रत्येकाला मिळते, पण ती ओळखणारे थोडेच असतात. तिसरं लक्षण, भाग्यवान माणसाची संगत नेहमी चांगली असते. जिम रोन यांनी एक गोष्ट सांगितली होती, तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता, तुम्ही त्यांची ॲव्हरेज आहात. हे ऐकायला कडू वाटेल, पण हे 100% सत्य आहे. जर तुमचे 5 मित्र रोज टीव्ही बघतात, नशिबाला दोष देतात, तर तुम्हीही तसेच होणार, हे नक्की. आणि जर तुमचे 5 मित्र रोज काहीतरी नवीन शिकतात, एकमेकांना मोटिवेट करतात, तर तुम्हीही तसेच होणार, हे पण नक्की. भाग्यवान माणूस हे जाणतो, म्हणून तो टॉक्सिक लोकांपासून दूर राहतो. काही लोक तुमची एनर्जी खातात, तुमची स्वप्न छोटी करतात. ते म्हणतात, तू करू शकणार नाहीस, हे तुझ्यासाठी नाही. असे लोक तुम्हाला आत्मविश्वासाने नाही, भीतीने जगायला शिकवतात. अशा लोकांना आयुष्यातून दूर करणं हे क्रुअल नाही, हे सेल्फ प्रिझर्वेशन आहे. चांगली संगत म्हणजे फक्त श्रीमंत मित्र नाही, तर असे लोक जे ऑनेस्ट आहेत, जे ट्रूथ सांगतात, जे खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी हॅपी असतात. एक चांगला मित्र तुम्हाला 10 वर्ष पुढे नेऊ शकतो,
आणि एक वाईट मित्र तुम्हाला 10 वर्ष मागे ठेवू शकतो. तुमची संगत बदला, तुमचं नशीब आपोआप बदलेल. चौथं लक्षण, भाग्यवान पुरुष स्वतःवर गुंतवणूक करतात. एक माणूस दर महिन्याला नवीन कपडे घेतो, नवीन मोबाईल घेतो, हॉटेलमध्ये जेवतो. दुसरा माणूस त्याच पैशात एक बुक विकत घेतो, एखादा कोर्स करतो, मेंटरकडून शिकतो. 5 वर्षांनी बघा, पहिल्याकडे जुने कपडे आहेत आणि जुना मोबाईल. दुसऱ्याकडे नवीन करिअर, नवीन स्किल्स, नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मित्रांनो, दुनियेतला सर्वात चांगला इन्व्हेस्टमेंट कोणता? शेअर मार्केट, गोल्ड, रिअल एस्टेट? नाही. दुनियेतला सर्वात चांगला इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःवरचा, तुमच्या ब्रेनवरचा, तुमच्या स्किल्सवरचा, तुमच्या हेल्थवरचा. कारण शेअर मार्केट कोसळू शकतं, गोल्ड चोरीला जाऊ शकतं, घर जळू शकतं, पण एकदा तुम्ही शिकलेलं ते कुणीही काढू शकत नाही. ते तुमच्यासोबत कायम राहतं. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, द मोस्ट पॉवरफुल ॲसेट इज युअर माइंड. आणि हे भाग्यवान माणसाला खोलवर माहीत असतं. म्हणून तो दिसण्यावर खर्च करत नाही, तो ग्रोथवर खर्च करतो. तो आज थोडा कमी दिसतो, पण उद्या खूप जास्त असतो. जो माणूस स्वतःवर खर्च करतो, नशीब त्याच्यावर खर्च करायला तयार होतं. 5वं लक्षण, भाग्यवान माणूस फेलियरला टीचर मानतो. थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक बल्ब बनवण्यासाठी 10,000 वेळा प्रयत्न केला. एका रिपोर्टरने विचारलं, तुम्हाला वाईट नाही वाटत का की तुम्ही 10,000 वेळा फेल झालात? एडिसन हसले आणि म्हणाले, मी फेल नाही झालो. मला 10,000 वेज माहीत झाले जे काम करत नाहीत. आता मला माहीत आहे कोणता एक वे काम करेल. मित्रांनो, हाच फरक आहे भाग्यवान माणसात आणि सामान्य माणसात. सामान्य माणूस एकदा फेल झाला की बसतो, म्हणतो माझ्यात नाहीये, नशीब नाही माझं. भाग्यवान माणूस फेल झाल्यावर विचारतो, का झालं, कुठे चुकलो, पुढच्या वेळी काय वेगळं करू. अपयश हे पनिशमेंट नाही, ते फीडबॅक आहे. आयुष्य तुम्हाला सांगत असतं, अरे हा रस्ता नाही, थोडं वळ, थोडं बदल. जे लोक यशस्वी झाले त्यांनी कधीच फेल केलं नाही असं नाही. त्यांनी जास्त फेल केलं, पण ते उठत राहिले, शिकत राहिले. प्रत्येक चूक म्हणजे एक लेसन, प्रत्येक अपयश म्हणजे एक स्टेप फॉरवर्ड. हार मानणारा माणूस नशिबाला दोष देतो, उठणारा माणूस नशीब घडवतो. अपयश हे शेवट नाही, ते फक्त एक वळण आहे. 6वं लक्षण, भाग्यवान माणूस कृतज्ञ असतो. हे ऐकायला सिंपल वाटेल, पण हे सगळ्यात पॉवरफुल आहे. एका छोट्या गावात 2 शेतकरी होते. दोघांचीही परिस्थिती सारखीच. पहिला शेतकरी रोज सकाळी उठल्यावर आभार मानायचा, देवा आज सूर्य उगवला, आभारी आहे. आज माझ्याकडे जेवण आहे, आभारी आहे. आज माझे हात काम करतायत, आभारी आहे. दुसरा शेतकरी रोज उठल्यावर तक्रार करायचा, पाऊस कमी आहे, माती बरोबर नाही, सरकार मदत करत नाही. 10 वर्षांनी पहिला शेतकरी गावातला सर्वात मोठा जमीनदार झाला. दुसरा अजूनही तक्रारीतच आहे. हे कोइन्सिडन्स नाही, याला सायन्स आहे. जेव्हा तुम्ही ग्रेटफुल असता तेव्हा तुमचा ब्रेन पॉझिटिव्हली काम करतो. तुम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटीज दिसतात, डिसिजन्स चांगले होतात, स्ट्रेस कमी होतो. रोज सकाळी उठल्यावर फक्त 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात. फक्त 3. हे छोटं वाटतं, पण हे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. ग्रेटफुल माणूस आयुष्याकडे तक्रारीने नाही, संधीने बघतो. जो माणूस आहे त्यात खुश असतो, त्याला आणखी मिळतं. 7वं लक्षण, भाग्यवान पुरुष शांत डोक्याने निर्णय घेतात. एक बिझनेसमॅन होता. त्याने वर्षभर मेहनत करून एक मोठी डील तयार केली होती. डील साईन होण्याच्या दिवशी त्याच्या पार्टनरने विश्वासघात केला. त्याचा राग अनावर झाला. त्याने रागात येऊन त्या पार्टनरला पब्लिकमध्ये शिव्या दिल्या. डील गेली, रेप्युटेशन गेली, वर्षभराची मेहनत गेली. मित्रांनो, राग आला की माणूस सगळ्यात मोठ्या चुका करतो आणि नंतर नशिबाला दोष देतो. पण नशिबाचा काय दोष? निर्णय तर तुम्हीच घेतला होता रागाच्या भरात. भाग्यवान माणूस इमोशनली रिॲक्टिव्ह नसतो. म्हणजे त्याला राग नाही येत असं नाही, येतो, पण तो त्यावर कंट्रोल ठेवतो. त्यांची एक सवय असते, पॉज घेणं. कुणी काही बोललं, सिच्युएशन तणावाची झाली, ते एक दीर्घ श्वास घेतात, थोडा वेळ थांबतात, मगच रिस्पॉन्ड करतात. रोमचा सम्राट मार्कस ऑरेलियस म्हणाला होता, तुमच्या मनावर तुमची सत्ता आहे, बाहेरच्या घटनांवर नाही. हे जाणा आणि शक्ती मिळवा. शांत माणसाचे निर्णय चांगले असतात, रिलेशनशिप्स चांगले असतात, आयुष्य चांगलं असतं. शांत मन हे सगळ्यात मोठं वेपन आहे आणि भाग्यवान माणसाकडे हे वेपन असतं. 8वं लक्षण, भाग्यवान माणूस दुसऱ्यांना मदत करतो. हे ऐकायला आयडियलिस्टिक वाटतं, पण हे प्युअरली प्रॅक्टिकल आहे. जो देतो त्याला मिळतं. हे फक्त धर्म नाही, हे कर्म आहे.
हे सायन्स आहे, हे सायकोलॉजी आहे. 2 माणसं एकाच वेळी नोकरी शोधत होते. एकाने विचार केला, माझ्याशी कुणाला काय करायचं, मी माझं बघतो. दुसऱ्याने ज्याला जमेल त्याला मदत केली. कुणाला रेझ्यूम बनवून दिला, कुणाला इंटरव्ह्यू टिप्स सांगितल्या, कुणाला कनेक्शन दिला. 6 महिन्यांनी त्याच लोकांपैकी एकाने त्याला एका मोठ्या कंपनीत रेफर केलं. आज तो त्या कंपनीत आहे. भाग्यवान माणसाचं नेटवर्क मजबूत असतं. आणि नेटवर्क मजबूत का असतं? कारण त्याने जेन्युइनली दिलेलं असतं, अपेक्षेशिवाय. जो माणूस फक्त घेण्याचा विचार करतो तो एकटा पडतो. एकटा माणूस कधीच खूप लांब जाऊ शकत नाही. पण जो देतो त्याच्या भोवती नेहमी लोक असतात आणि ते लोकच त्याला पुढे नेतात, त्याच्यासाठी दरवाजे उघडतात. मदत करणारा माणूस कधीच एकटा नसतो आणि एकटा नसलेला माणूस कधीच हरत नाही. 9वा लक्षण, भाग्यवान माणसाचा स्वतःवर विश्वास असतो. जेव्हा इलॉन मस्कने सांगितलं की तो रॉकेट बनवणार आहे तेव्हा सगळ्यांनी हसले. जेव्हा स्टीव्ह जॉब्स ॲपलमधून काढला गेला तेव्हा सगळे म्हणाले संपलं. जेव्हा J.K. रॉलिंग हॅरी पॉटर लिहित होती, ती डिवोर्स झालेली होती, गरीब होती, सिंगल मदर होती. 12 पब्लिशर्सनी तिला रिजेक्ट केलं. 12 वेळा नाही ऐकलं. तिनेही हार मांडली असती तर हॅरी पॉटर कधीच आलं नसतं. मित्रांनो, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती. जग नाही म्हणालं तरी ते हो म्हणत राहिले, स्वतःसाठी. सेल्फ बिलीफ म्हणजे ॲरोगन्स नाही. ॲरोगन्स म्हणजे मला सगळं माहीत आहे, मी चुकत नाही. सेल्फ बिलीफ म्हणजे मला अजून खूप शिकायचं आहे, पण मी करू शकतो, हा विश्वास. हा विश्वास कुठून येतो? छोट्या छोट्या विक्टरीजमधून. रोज एक छोटं गोल ठेवा, ते पूर्ण करा. ब्रेनला सिग्नल जातो, मी करू शकतो. हळूहळू हा विश्वास मोठा होतो, मजबूत होतो. आणि एकदा हा विश्वास मजबूत झाला, जग काय म्हणतं याने फरक पडत नाही. जो स्वतःवर विश्वास ठेवतो, नशीब त्याच्यावर विश्वास ठेवतं. 10वं लक्षण, भाग्यवान पुरुष स्वतःच्या हेल्थची काळजी घेतात. एक विचार करा, तुमच्याकडे करोडो रुपये आहेत, पण तुम्ही आजारी आहात, झोप होत नाही, उठता येत नाही, जेवण होत नाही. मग त्या पैशाचा उपयोग काय? पैसा गेला तर परत येतो, वेळ गेली तर परत येत नाही, पण हेल्थ गेली तर पैसाही काम करत नाही. भाग्यवान माणूस हेल्थला लक्झरी मानत नाही, तो त्याला नेसेसिटी मानतो. रोज व्यायाम करतो, नीट जेवतो, चांगली झोप घेतो. हे 3 गोष्टी ब्रेन शार्प ठेवतात, एनर्जी वाढवतात, डिसिजन्स चांगले बनवतात. जेव्हा शरीर फिट असतं तेव्हा मन पण फिट असतं. आणि फिट माइंड असलेला माणूस जास्त चांगले निर्णय घेतो, जास्त ऑपॉर्च्युनिटीज बघतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो वेळ नाही व्यायामासाठी, पण खरं सांगतो, व्यायाम केला की वेळ मिळतो, कारण तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. हेल्थ ही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ती एकदा गेली की परत आणायला खूप कष्ट लागतात, खूप पैसे जातात. म्हणून आधीच सांभाळा, नंतर पश्चाताप नको. तुमचं शरीर हे तुमचं पहिलं घर आहे, त्याची काळजी घ्या. 11वं लक्षण, भाग्यवान पुरुष लॉंग टर्म विचार करतात. आजकाल सगळ्यात मोठा ट्रॅप कोणता? इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. म्हणजे आत्ता आनंद, आत्ता सॅटिस्फॅक्शन. नेटफ्लिक्स बघा, रात्र जागवा, उद्याचा विचार नको. आत्ता मजा करा, उद्याची काळजी उद्या. पण भाग्यवान माणूस वेगळा विचार करतो. तो स्वतःला विचारतो, हे आत्ता केलं तर 5 वर्षांनी मी कुठे असेन? आत्ता कष्ट केले तर 10 वर्षांनी माझं आयुष्य कसं असेल? वॉरेन बफेट एकदा म्हणाले, आज कुणी सावलीत बसत असेल कारण कुणीतरी खूप आधी झाड लावलं होतं. भाग्यवान माणूस आज झाड लावतो उद्याची सावली मिळवण्यासाठी. शॉर्ट टर्म प्लेजरसाठी लॉंग टर्म विजन सोडणं हे सगळ्यात मोठा आत्मघात आहे. आज रात्री जागण्यापेक्षा उद्या लवकर उठणं जास्त फायदेशीर आहे. आज उगाच खर्च करण्यापेक्षा उद्यासाठी इन्व्हेस्ट करणं जास्त शहाणपणाचं आहे. भाग्यवान माणसाला आजचा आनंद नको असं नाही, पण तो कधीच आजच्या मजेसाठी उद्याचं स्वप्न सोडत नाही. आजचा सॅक्रिफाईस उद्याचं सक्सेस घडवतो. आणि आता 12वं लक्षण, जे मी सुरुवातीला सांगितलं, हे एकट्याने बाकी 11 लक्षणांचं काम करतं. भाग्यवान पुरुष कधीच हार मानत नाहीत. मला एक माणूस आठवतो. त्याचं बालपण गरिबीत गेलं. तरुणपणात कित्येक नोकऱ्या केल्या आणि सुटल्या. वयाच्या 40व्या वर्षी त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला, चिकन रेसिपी. त्याने अमेरिकामधल्या हजारो रेस्टॉरंट्सला जाऊन सांगितलं, माझी रेसिपी वापरा, मला थोडी रॉयल्टी द्या. 65 वेळा त्याला नकार मिळाला. 65 वेळा दरवाजा बंद झाला. 65 वेळा लोकांनी हसवलं. 65 वेळा नाही ऐकलं. पण 66व्या वेळी हो मिळालं. आज त्याचं नाव आहे कर्नल हार्लंड सँडर्स आणि त्याची कंपनी आहे KFC, केंटकी फ्राईड चिकन, जी आज जगातल्या 150 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. मित्रांनो, जर कर्नल सँडर्सने 64व्या नकाराला हार मानली असती तर आज KFC नसतं. भाग्यवान माणसाचं रहस्य एकच आहे, तो थांबत नाही.
तो रडतो पण उठतो, तो पडतो पण चालतो, तो थकतो पण झोपत नाही. जग थकतं पण भाग्यवान माणूस थकत नाही. हीच त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. तर मित्रांनो, ही होती भाग्यवान पुरुषांची 12 लक्षणे. 1. तक्रार नाही. 2. वेळ ओळखतात. 3. चांगली संगत. 4. स्वतःवर गुंतवणूक. 5. फेलियर हा टीचर. 6. कृतज्ञता. 7. शांत निर्णय. 8. मदत करतात. 9. सेल्फ बिलीफ. 10. हेल्थ. 11. लॉंग टर्म विचार. आणि 12. कधीच हार नाही. आत्ता एक काम करा, कमेंटमध्ये लिहा यातील किती लक्षणे तुमच्यात आहेत. फक्त एक नंबर लिहा, मला सांगा. आणि जर हा व्हिडिओ युजफुल वाटला तर एका मित्राला शेअर करा, कारण एक चांगला विचार शेअर केल्याने 2 आयुष्य बदलतात. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या विचाराने, एका नव्या ऊर्जेने. तोपर्यंत विचार करा खोल आणि हार कधीच मानू नका.